मस्त हॉटेलसारखा कुरकुरीत असा ब्रेड पकोडा म्हणजेच ब्रेड पॅटीस घरच्या घरी बनवा, अगदी कमी वेळात कमी साहित्यात. त्यासाठी 2-4 ब्रेडच्या स्लाईस घ्यायच्या आणि त्यानंतर एक बॅटर बनवायचा. 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. त्यामध्ये थोडंसं गरम मसाला, थोडीशी हळद, थोडासा धना पावडर, थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि याच्यामध्ये मग थोडंसं पाणी टाकून याचा क्रीमी टेक्स्चर बनवायचा. अजिबात पातळ आणि रनी बॅटर नको आहे. आपल्याला याच्यामध्ये थिकनेस पण हवा आहे, म्हणजे क्रीमी टेक्स्चर बनवायचं, जेणेकरून काय होऊन ब्रेडला मस्त कोटिंग होईल ह्या बेसन पिठाची. थोडीशी कोथिंबीर टाकू शकता. त्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं. मग ब्रेडचे स्लाईस याच्यामध्ये डिप करायचे. असे ट्रायंगल आकारनी पहिले कापून घ्यायचे, व्यवस्थित कटिंग करायची अशी. त्यानंतर बेसन पिठामध्ये याला डिप करायचं आणि मग गरमागरम तेलामध्ये स्लो गॅसवर छानपैकी हे ब्रेड पकोडे फ्राय करून घ्या. दोन्ही साईडून एकदम छान क्रिस्पी कुरकुरी होईपर्यंत ह्याला असं फ्राय करून घ्या. हाताच्या साहाय्याने जर तुम्ही सेट केले ना तेलामध्ये तर सोप्या पद्धतीने हे फ्राय होतात. बघू शकता असे छानपैकी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत याला फ्राय करा. गरमागरम घरच्या घरी हॉटेलसारखा ब्रेड पकोडा नक्की ट्राय करून करा. चहासोबत नाश्त्यासाठी खूप मस्त आहे आणि खायलासुद्धा भारी आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा अशाच रेसिपी बघण्यासाठी. आणि हो, ब्रेड असेल तर त्यापासून हे ब्रेड पकोडे तर नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. चिंचाची चटणी असेल त्यासोबत भारी लागतं. चहासोबत सुद्धा खूप मस्त आहे. लाईक नक्की करा.